मुंबई महापालिकेतील निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विशेष खबरदारी घेतल्याचं बघायला मिळत आहे। शिवसेनेच्या नगरसेवकांना वांद्रेच्या ताजलँड्स हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे। पुढचे 3 दिवस शिवसेना नगरसेवकांचा हॉटेलमध्येच मुक्काम असणार असंही समजतंय। तर मुंबईमध्ये अडीच वर्ष महापौर पद द्यावं, शिंदे सेनेच्या नगरसेवक आणि नेत्यांनी ही इच्छा व्यक्त केली। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं शिवसेनेचा महापौर बसावा अशी शिंदे सेनेची इच्छा आहे। भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये या मुद्द्यांवरून चर्चाही झाली आहे। भाजपचे पक्षश्रेष्ठी आता कोणता निर्णय घेतात या संदर्भात हे बघणं महत्त्वाचं ठरेल। वेळ पडल्यास ठाण्यात विरोधी बाकावर सुद्धा बसू, भाजप आमदार संजय केळकरांचं हे सूचक विधान। योग्य सन्मान न मिळाल्यास वेगळा विचार करू असंही केळकरांनी म्हटलंय। सत्तेवर अंकुश ठेवणं हे महत्त्वाचं आहे, वेगळा विचार करू असंही संजय केळकर म्हणतात। जो निर्णय जो आहे तो आम्ही बसून करू, कशा पद्धतीने आपण अप्रोच करायचं तो आम्ही काही मागे धावणार नाही। ते चर्चा करायला आले त्यामुळे आम्ही ठाण्याच्या संबंधाने चर्चा करायला तयार राहू। कल्याणला आम्ही केलं होतं। कल्याणला पहिला महापौर ठाणे जिल्ह्याचा जेव्हा झाला त्यावेळेला 2.5 वर्ष आम्ही शिवसेनेच्या बरोबर केलो होतं आणि आमचा महापौर त्यावेळेला झाला होता। तर शिंदेच्या शिवसेनेला सुद्धा मुंबईकरांनी नाकारलंय। 40हून अधिक विद्यमान नगरसेवक हे उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेच्या शिवसेनेमध्ये आले, तरीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपलं काही वर्चस्व मुंबईमध्ये निर्माण करता आलं नाही। संयुक्त शिवसेनेची 2017 सालची विजयी संख्या 84 होती, त्या संख्येच्या निम्म्याही जागा शिंदे यांना राखता आल्या नाहीत। शिंदेच्या शिवसेनेला 30च्या आतच अडकून पडली। दरम्यान ठाणे आणि कल्याण डोंबिवली वगळता अन्य बालेकिल्ल्यांमध्ये सुद्धा भाजपानं शिवसेनेला मोठा धक्का दिलाय।